झी 24 तास एक पाऊल पुढे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर होते। आपला दौरा आटोपून मुंबईला परतल्यानंतर राज यांच्या दौऱ्यातून नेमकं काय साधलं या चर्चेला शहरात उतारला। विरोधकांनी या दौऱ्याचा चांगलाच समाचार घेतलाय। 2 दिवस नाशिकमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा हा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आणि राज यांच्या दौऱ्याच्या फलनिष्पत्तीवरून चर्चा रंगू लागल्या। नाशिककरांना दिलेल्या वचनांची पूर्ती करण्यासाठी राजसाहेब नाशकात आल्याचं चित्र मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रंगवलं खरं, मात्र राजने ज्या काही 2-4 बैठका घेतल्या त्यात पक्षाच्या स्थानिक शिलेदारांनाच बाजूला ठेवण्यात आलं। महापालिका आयुक्त आणि राज यांच्यात बंद खोलीत झालेल्या भेटीचा तपशील अजूनही बाहेर कळू शकलेला नाही। बांधकाम व्यावसायिकांशी चर्चा कुणाच्या फायद्याची ठरली हेही काही कळायला मार्ग नाही। नाशिककरांना विश्वासात न घेता राज यांचा पूर्ण झालेला मौनी दौरा हा एक फार्स असल्याचं विरोधकांनी म्हटलंय। हे फक्त देखावा आहे, कारण विकास करायचा झाला तर त्यासाठी देखावा करण्याची गरज नाही आणि साक्षात पक्षप्रमुखांना येण्याची गरज नाही। त्यांनी त्यांच्या शिलेदारांवर विश्वास ठेवायला पाहिजे आणि याच्यातून स्पष्ट दिसतं की जेव्हा पक्षप्रमुखांना नाशिकमध्ये यावं लागतं त्यावेळी शिलेदार काही काम करत नाही हे स्पष्ट होतं। महानगरपालिकेमधलं सत्तारूढ असताना सुद्धा बहुमत त्यांनी गमावलेलं आहे। विरोधी पक्षाकडे 58 मतं आणि 54 तिकडे। मग महापालिकेतली नाराजी दूर करायची, नगरसेवक महापालिकेत येत नाही, मग त्यांना पदं देण्याकरता आणि नाराजी दूर करण्याकरताचा उद्देश होता। मनसे अध्यक्षांचा हा दौरा खासगी होता, तरीही त्यांनी आयुक्तांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची प्रतिक्रिया देत मनसे पदाधिकारी राज यांनी नाशिककरांवर जणू उपकार केल्याचं सांगण्याचा प्रयत्न करतायत। याला आपण गुपित नाही म्हणू शकत, याला आपण अभ्यासपूर्ण दौरा म्हणून, म्हणजे अभ्यास करताना एक बाजू समजून घेणं म्हणजे महापालिकेमध्ये कामकाज करण्यासाठी आयुक्तांकडून आणि एचओडींकडून त्यांची पोझिशन काय आहे, त्यांना कोणत्या पद्धतीने कामकाज करता येऊ शकतं किंवा त्यांनी कोणते नवीन प्रकल्प नाशिकसाठी तयार केलेले आहेत, म्हणजे ते माहिती करणं म्हणजे काही मौनी नाही। नाशिकच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार असल्याचं प्रचार सभेत सांगणाऱ्या राज ठाकरेंची ही ब्ल्यूप्रिंट गेली तरी कुठे आणि नाशिककरांना विश्वासात न घेता ही ब्ल्यूप्रिंट मुंबईकर तयार करणार का असा सवाल नाशिककर विचारतायत। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।